रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाखो महिला लाभ घेत आहेत. लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू आहे. या महिलांकडून लाभाचे पैसे परत घेतले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान याबाबत महायुतीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. चारचाकीवाल्या लाडक्या बहिणींनी जरी योजनेचा लाभ घेतला असला तरीही त्यांना दिलेले पैसे माघारी घेऊ नये. ती मदत माघारी घेण्यात आणि तो उपद्व्याप करण्यात काहीच अर्थ नाही. नियमांची यादी येणार आहे. या नियमात कोण बसत नाही हे गावागावातील लोक सांगतील. त्यामुळं सरकारला पडताळणीसाठी फायदा होईल असंही त्यांनी म्हटलंय. ही योजना गरीब महिलांसाठी आहे. या योजनेच्या नियमांबाबत माहिती टीव्ही आणि वर्तमानपत्रात द्यावी असंही त्यांनी सांगितलं आहे. ज्या महिलांकडे चारचाकी वाहने आहेत त्यांना महिन्याला 10,000 रुपयांचे पेट्रोल लागत असेल, त्यांना हे 1,500 रुपये देणं काय करायचंय. ही योजना घरकाम, शेती कामे करणाऱ्या गरीब महिलांसाठी आहेत असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. या योजनेत लवकरच 2100 रुपये देण्यात येणार असल्याचं आश्वासन महायुती सरकारनं दिलंय. मात्र हे पैसे कधी देण्यात येणार याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. लाडकी बहीण योजनेचे वाढीव पैसे मार्च महिन्यात अर्थसंकल्पानंतर देण्यात येतील असं सांगितलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.